आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले हे किती राहण्यास आले किती राहून गेले कोणी येता हसत कोणी जातो रडत कोणी येता घरून कोणी जातो पळून कोणी भाडे दिले कोणी भाडे बुडवले कोणी नोकरीसाठी आले कोणी छोकरीसाठी आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले। तुला भूक लागली ना तू जाऊन जेव मला अजिबात भूक लागली नाही मला चांगला 3 लाखाचा चुना लावला रे काय अक्षय मी लुटले ग अगं ते बिचारे होते ना त्यांनी 20,000चा चेक दिला होता बघ 3 लाखाचा चुना लावला ग काय 3 लाख हे असं कसं घडलं असं कसं घडलं आता तू आलीस ना आता सगळं ठीक होणार आता मी नाही फसणार तू छुपी है कहाँ ये तड़पती यहाँ तू छुपी है कहाँ ये तड़पती यहाँ भाई साहब चा जळलं मेलांचं लक्षण ओ बाई साहेब मला काय म्हणलं सा कुठं काळ तोंडे तोंड काळ करायला गेले कोण जाणे आता मात्र लय झाला मी काय ऐकून घेणार नाही ए काय झालं बडबडाल गंगेत घोडण झालं गप्प बस मी काय तुला बोलत नाही मी त्या माकडांना बोलते कळलं लीला लीला नाही हो ले ला पण आधी चहा घ्या हे बघ एक तर मला 3 लाखाचा चुना लावला त्याच्यामुळे म्हणजे तहान भूक सगळे हरवले आणि त्याच्यात तू मला चहा देऊन मला जळवतेस होय ओत तुझ्या घशात ठीक आहे ओतते माझ्या घशात पण भाईसाहेब तुम्ही जेवणार ना हो माझं डोकं नको खाऊ सांगून ठेवते जा बघ जा कोण आलं बघ जा तुम्हाला दिसत नाही का मी चहा पिते म्हणजे आता तू चहा पितेस म्हणजे मी जाऊ तू जातेस की नाही 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 जाते जाते डोकं खाते तर यांनी माझं डोकं खाल्लंय 3 लाखाचा चुना लावला 3 लाखाचा मावशी हो मावशी तुमच्या घराचा पत्ता शोधत होते या बया कोण तुम्ही बघा आता पत्ता सांगितला माझी जबाबदारी संपली ठीक आहे पुन्हा विसरले ना तर तुला शोधत येईल ठीक आहे कोण पाहिजे आपले आंटी आंटी ए आंटी कोणाला म्हणतेस मी आता तुला आंटी दिसली व्हय बाई साहेब सॉरी मॅडम माझं जरा ऐकून तर घ्या तुमच्याकडे पीजी राहायला जागा आहे ना पीजी असं म्हणा की या मॅडम ऐकून तर घ्या मॅडम ऐकून तर घ्या मॅडम माझं ऐकून तर घ्या मॅडम मी काय म्हणतेय मॅडम हा ऐका तरी मॅडम तुम्ही खूप चांगले आहात माझ्यासारख्या बेसहारा मुलींना सहारा देऊन तुम्ही खूप चांगलं काम करता अहो मुंबईमध्ये कितीतरी अशा मुली आहेत की ज्यांना राहायला जागा मिळत नाही धक्के खात त्या फिरत असतात त्या मुलींपैकीच मी देखील एक आहे मॅडम मी सुद्धा खूप धक्के खाऊन आले हो मॅडम मला तुमच्या इथे राहायला जागा मिळाली तर मॅडम आता तुम्हीच माझा आसरा आहात मॅडम अहो तुमच्या रूपात मला परमेश्वरच भेटला मॅडम प्लीज माझ्यावर दया करा
मला पीजी म्हणून इथे राहू द्या. ए. माझं आयुष्यच वाचेल. प्लीज. पाय सोड माझे, पाय सोड नाही माझे. सोडणार, अजिबात नाही सोडणार. अगं ये बया. आधी तुम्ही हो म्हणा, मगच मी पाय सोडीन. अगं पण मी ह्या घरची मालकीण नाही. मग तुम्ही कोण आहात? मी मोलकरी नाही. ऐका मग मालकीन कोण आहे? या मालकीन बाई आहेत. मॅडम मी मूर्खपणा केला. मॅडम मला तुमच्या इथे पीजी म्हणून ठेवून घ्या. मी तुमच्या घरातली सगळी कामं करीन. मी केर कचरा काढीन, भांडी घासीन, कपडे धुवीन. आले रे आले आले पेइंग गेस्ट आले. आले रे आले आले पेइंग गेस्ट आले. मॅडम ए गाढवीने माझ्या पोटावर पाय मारतीस वे. थांब बे, तुझ्या पोटातच लात मारते. तसं नाही हो मावशी. ए मावशी कुणाला म्हणते? लैला म्हण, लैला. तसं नाही हो लैला ताई. मी काय करणार? मी कशाला लात मारणार? उलट मी इथे तुम्हाला मदतच करायला आले. मला पीजी म्हणून ठेवून घ्या ना. तुम्ही मला आईसारखे आहात. मी माझ्या आईला तर पाहू शकले नाही. या बया, म्हणजे लहानपणीच आईला खाल्लंस की काय? तसं नाही हो लैला ताई. माझ्या आई वडिलांना मी लहानपणीच. म्हणजे तू पळून मिळून गेली होतीस की काय? नाही हो, माझी आई मला लहानपणीच सोडून गेली. मॅडम तुमच्या रूपात मला आईच भेटली आहे. प्लीज प्लीज मला इथे पीजी म्हणून ठेवून घ्या. बाईसाहेब, मला जरा तुमच्याशी बोलायचंय. या लवकर. प्लीज मॅडम, प्लीज मॅडम, मॅडम प्लीज प्लीज मॅडम. हो, तुमचं नाव काय? तुमचं नका म्हणू, नुसतं तुझं म्हटलं तरी चालेल. माझं नाव पवित्रा. पवित्रा. पवित्रा, आम्हाला नाही ग जमणार. तू नाही जमणार असं म्हणू नका. तुम्ही जर नाही म्हणालात तर मला मरणच पत्करावं लागेल. मला दुसरं गत्यंतरच नाहीये. गंगेत घोडं झालं असं काय बोलायचं नाही. पण खरंच ग नाही जमणार आम्हाला. आता मला खरंच मरावं लागेल. मी जातेच. थांब. आम्हाला जरा विचार तरी करू द्या. मी काय म्हणते, तुझ्या ओळखीचं असं तुझं गॅरंटी घेणारं कोणी आहे का? तसं कोणी असतं तर इथे धक्के खात फिरलेच नसते. माझं गॅरंटी घेणारं कोणीच नाही. तुम्ही, फक्त तुम्हीच आहात. प्लीज प्लीज मॅडम मला इथे राहू द्या. मी अजिबात वाकडं पाऊल उचलणार नाही. तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही. मॅडम प्लीज. बाईसाहेब, मी तुम्हाला सांगते, ही लबाड माणसं लबाडी लपवायला असंच काहीतरी खोटं बोलतात. नाही मी आईला तर राहून देणार नाही. तिच्यावर विश्वास ठेवू नका. मॅडम प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मॅडम मी अजिबात वाईट वागणार नाही. अरे गधडे, ही काय तुला धर्मशाळा वाटली व्हय? कुणी यावं ना इथं येऊन राहावं? हा जा, नाही ठेवणार तुला. तसं नाही हो लीलाताई. लीला नाही हो, लैला. तेच ते, तसं नाही हो लैलाताई. मी काही इथे अशीच नाही राहणार आहे.
चांगली 4-5 हजार रुपये भाडं देऊन राहणार आहे मी इथे. 5,000? 5,000 रुपये तू देऊ शकशील का? हो, म्हणजे गावावरून येताना थोडेसे पैसे मी सोबत आणलेत, त्यातून 5,000 रुपये देईन मी. मी काय म्हणते, तू कुठे नोकरी म्हणजे कुठे काम करतेस? सध्या स्ट्रगल करते, पण मी ग्रॅज्युएट आहे. आज ना उद्या नक्कीच नोकरी मिळेल. आणि तुला भाडं देता नाही आलं तर धक्के मारून हाकलून लावा मला घरातून. थांब, तुला धक्का मारायचं काम मी आताच करते. तसं नाही हो, एकदा विश्वास तर ठेवून बघा. धक्के मारायची वेळच येऊ देणार नाही मी. बस बस, तू रडू नकोस का? ठीक आहे हां. आम्ही तुला ठेवतो इथे, पण तुला आमचं सगळं ऐकावं लागेल. हो. हां, हे बघ, घरचे नियम तुला पाळावे लागतील. घरात 10 वाजायच्या तुला यावं लागेल. हो, पण नोकरी मिळेपर्यंत तरी मी इथेच राहीन. ए बाई, नोकरी तरी शोधायला जाशील ना? हो तर नक्कीच जाईन ना. मग पण इथे तुझं गोंधळ वगैरे चालणार नाही? नाही, अजिबात नाही. ठीक आहे, तू राहू शकतेस. हा, मी राहू शकते. सो स्वीट. या बया, बाईचं पा. आले रे आले पेंगेस्ट आले रे आले पेंगेस्ट आले. अगं बाई, हे कोणी ठेवलं इथे सगळं? नुसता अडगळ करून ठेवलं. काकी काय करताय? मी करते. अगं, तुला नाही जमणार, नको करूस. अहो, जमेल मला. अगं इकडे दे, तुला नाही जमणार. मला आहे सवय. आईने सगळे संस्कार शिकवलेत. आईने? आत्यानी. आत्या आईप्रमाणेच नाही, आत्याने सगळे संस्कार शिकवलेत. आत्या म्हणते, सासरी गेल्यावर मी येणार आहे का मदतीला? किती चांगले संस्कार आहेत ग तुझ्यावर. पण हे बघ, हे सासर नाही आहे. तसं नाही हो काकी, पण सवय तर मोडणार नाही. चाल, कर, सांभाळून कर. हा हो, येतं मला सगळं. सांभाळून कर ग. काय फोटो सुद्धा दिसत नाहीयेत.
पेपरवाले पण ना कोणाकोणाची बातमी आणतात. अरे फोटो तरी छापायचा होता ना. काय एक पण फोटो नाही याच्यात आणि कुठे फसवा फसवीची बातमी पण दिसत नाहीये. काय म्हणायचं तरी काय या पेपरवाल्यांना. चांगला 3 लाखाचा चुना लावलाय मला. 3 लाखाचा. आता मी प्रत्येक पाऊल विचार करूनच टाकणार. मला फसवतात काय. मला बातमी पण दिसत नाही, फोटो पण दिसत नाहीये. तोंड लपवायला गेलेत कोणाच ठाऊक काळ तोंडे. आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले. हे किती राहण्यास आले किती राहून गेले कोणी येता हसत कोणी जातो रडत कोणी येता घरून कोणी जातो पळून कोणी भाडे दिले कोणी भाडे बुडवले कोणी नोकरीसाठी आले कोणी छोकरीसाठी आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 आले